केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प मांडलेला आहे। यात महिलांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली। ग्रामीण भागातल्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शी मार्ट ही योजना सुरू केली जाणार आहे। अर्थसंकल्प 2026-27 मध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आयकर रचना आणि स्लॅब्समध्ये कुठलाही बदल न करण्याची घोषणा केली। गेल्या वर्षीच्या म्हणजेच आर्थिक वर्ष 25-26च्या कर रचनेत कुठलाही बदल करण्यात आला नाही आहे। पगारदार वर्ग आणि पेन्शनधारकांसाठी जुनी आणि नवीन कर प्रणाली उपलब्ध राहील, तरीही नवीन कर प्रणाली हीच डिफॉल्ट असणार आहे। अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या। प्रामुख्याने लहान शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची ओळख निर्माण करणं या त्रिसूत्रीवर सरकारनं भर दिला आहे। भारतातील ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स क्षेत्र झपाट्यानं वाढतं। यात 2030 पर्यंत 20 लाख व्यावसायिकांची आवश्यकता असेल। त्यामुळे 15,000 माध्यमिक शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब्स स्थापन करण्यात येणार आहे। सरकारनं घोषित केलेल्या अर्थसंकल्पामुळे कॅन्सर, डायबिटीसची औषधं स्वस्त होणार आहेत। देशात बायोफार्म सेक्टरच्या विकासासाठी 10,000 कोटींचा SME ग्रोथ फंडची घोषणा केली। बायोफार्माच्या विकासानं देशामध्ये कॅन्सर, डायबिटीस सारख्या गंभीर आजाराची औषधं स्वस्त होतील असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे। भाजप आमदार चित्रा वाघ यांनी आजच्या बजेटवर प्रतिक्रिया दिली। शी मार्ट आणि लखपती दीदी या योजना एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। तर यामुळे महिला शक्तीचं नाणं जगभरात खणखणीत वाजेल असं देखील त्यांनी म्हटलं। रायगडमधील गव्हाण जिल्हा परिषद आणि वहाळ पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी घरोघरी प्रचाराला सुरुवात केली। वहाळ गावात प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळतो। उमेदवारांनी विजयाला विश्वास व्यक्त केला। अमरावती जिल्ह्यामध्ये सुमारे 68% जलसाठा उपलब्ध आहे। ही स्थिती समाधानकारक मानली जाते। मात्र उन्हाळ्यामध्ये पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांनी परीक्षा नैराश्यातून देऊ नये म्हणून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली। विद्यार्थ्यांना वेळीच सल्ला मिळावा यासाठी राज्य मंडळानं संपर्क क्रमांकही उपलब्ध करून दिले। RTE साठी पिंपरी चिंचवड शहरातील 180 शाळांनी नोंदणी केली आहे। यंदा 10 जादा शाळांची नोंदणी झाल्याचं महापालिका शिक्षण विभागानं स्पष्ट केलेलं आहे। यवतमाळ जिल्ह्यातील आशा वर्कर्सनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केलं। आशा वर्कर्सना ऑनलाईन कामांसाठी अँड्रॉइड मोबाईल, अमर्यादित इंटरनेट तसंच विविध योजनांचा 2 वर्षांपासून थकीत मोबदला मिळावा अशा मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। नाशिकच्या येवल्यात पोलिसांचं संख्याबळ कमी आहे। तर पोलिसांच्या सुट्या, मेडिकल रजा यामुळे उपस्थित पोलीस यंत्रणांवर ताण येतोय। त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांनी पोलिसांचं संख्याबळ वाढवून द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे। वाशिम पोलिसांनी वाढत्या चोरीच्या घटना आणि घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी राबवलेल्या मोहिमेला मोठं यश आलंय। विविध चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत सुमारे 9,09,000चा मुद्देमाल हस्तगत केला। तर पोलिसांच्या कारवाईत आरोपींकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, दुचाकी आणि मोबाईल जप्त केले। वर्ध्याच्या पिंपरी मेघे परिसरातल्या सह्याद्री कॉलनीमध्ये दरोड्याची घटना घडलेली आहे। शिक्षक दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला। या दरोड्याच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे।